कराएं, इस्लामार्थियों की निकासी कराएं। गुड मॉर्निंग. किती वाजले आता? 5:45. प्रयागराजला चाललोय आम्ही. प्रयागराजला इथं झोपायसाठी थांबलोय, चहा प्यायसाठी थांबलोय, झोपायसाठी नाही. आणि हा माणूस बघा. जय श्रीराम बम बम बोले. झोपायची तयारी चालली आहे गाडीमध्ये. बेड बनवलाय डायरेक्ट. चला चहा द्या. आता लय थंडी वाजायला लागली. चहा द्या, एक चहा मस्तपैकी. बरं वाटतं ना. रेकॉर्डिंग चालू का? हा मग रेकॉर्डिंग कट करणार का? त्यात एडिट करायचं. जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं. इकडे माझ्या मामाचं घरी की नाही 2 किलोमीटर. तिथे 6 वाजता बिबटे दिसतात संध्याकाळी. जय श्रीराम. जय श्रीराम. घाटामध्ये थांबलोय आता. चंद्रपुरीच्या घाटात आहे वाटतं आम्ही आता. हे बघा सूर्य वर यायला लागलाय. काय भारी झालंय. आणि काय साई प्रसाद रेस्टॉरंट. काय खायला भेटते माहित नाही. नाश्ता तर आहे म्हणते. राईट साईडची भिंत कशी इथून आत दिसलं पाहिजे राव. ते दिसलं पाहिजे. नाही दिसत का? शिर्डीचा एअरपोर्टचा रनवे अजून थोडं वर दाखल. गाडी रनवे का? आपली रनवेवर आहे गाडी. हो टेक ऑफ करायची आता. समृद्धीला गेल्यावर सीट बेल्ट बांधून घे. 10-15 मिनिटात समृद्धीला जाऊन मग टेक ऑफ करू. कुठे चालेल? कुठल्या शाळेची धमाल ट्रिप? रस्ता चांगला आहे की नाही म्हणत. वाटलं खराब असेल. शिर्डी विमानतळ. एअर स्ट्रीपला वेळा मारून करणार आपण असं वाटतं. पिकअप आहे ना. पलटी झाले रे बाबा. हे ट्रक असं इकडून येत असतं. असंच वाटतंय काहीतरी. ॲम्ब्युलन्स पण होती ना आता. हॅलो. अरे ऍक्सिडेंट झालाय काय? कोणी उडवलंय का काय झालंय? आपला असं कट मारली दिसतो. इकडनं असं ओव्हरटेकचा कट लागली दिसतो. ते गेलं का? नाही याचं नाही काय. बंद करा. हा आजोबा बंद करून टाका. नानाची टाकतात. बंद करा रोड. सगळे रोड बंद करा भाई. इंडिया ऍक्सिडेंट होतात. आपण कधी निघायचं? हे काय झालं प्रयागराजला शिर्डीतून ट्रॅफिक. पुणे से जा रहे हैं उनको देखो. अरे लोक खरंच लाईन लागली. आईला अवघड आहे बाबा. कसले लोक असं व्हिडिओ टाकायचे. कुठं काही झालं ऍक्सिडेंट त्याचं जाम लागलं. ये देखिए 300 किलोमीटर 300 किलोमीटर पहिले जाम लागला. बापाने गेलं 300 किलोमीटर. किती दिसतं बरं? 300 किलोमीटर. त्याला हे पाटे असतात. पाटे काय करायचं ओंकार? काय करायचं? पिकअप मध्ये सगळी आडवी झोपायची. सगळी तावेत बांधून टाकायची. उडणे बांधकडच नाही. काय साळवे का सावे काहीतरी सांगितलं काय माहिती. जाऊ द्या. समृद्धी चालू व्हायला लागलाय ना आता. कसला टोबर बोले. स्ट्रक्चर बघितलं का टोलचं? पहिल्यांदा समृद्धीवर देवाची गाडी आणि आपण सगळे झोपून पांघरून बिंगरून घेऊन ते समृद्धी मामावर झोपते पहिल्यांदा. स्लीपर कोच. तिकीट सेटिंगचं काढलंय. झोपून चाललाय माणूस. पर किलोमीटर 1.73 किलोमीटर. लागत
लागला. समृद्धी आणि वर्षांच्या किती दिवसापासून समृद्धी व्हिडिओ काढा. फायनली गाडी चालवायला भेटली आहे आणि आपल्याला गाडीत बसायला भेटले समृद्धीवर. तर त्या क्रूज कंट्रोलवर टाकून 110 120 ला जाऊ द्या. सरळ 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 झालं. आता हे लेन असिस्ट पण पाहिजे होतं. गाडी ऐकायला जातील सगळं. ते बीप करू आपण. एक नंबर. स्लीपरचं परत सेटिंग करून टाकलं आता. आता मागं सारखं अजून त्याला रिक्लाइन कर अजून. डिक्लाइन केलं पाहिजे. काय पाहिजे आयुष्यात. टेकून झोपा आता. समृद्धी महामार्गाचा आनंद घेतो दादा. समोर काय दिसतंय. 120 सुद्धा स्पीड लिमिट आहे. गोदावरी दिसते का. दिसतंय थोडं. लाईट लागल्यावर इथून असं वाटतंय छत्रपती संभाजीनगर पर्यंतच जरा नीट वाटत असेल. त्याच्यानंतर असं भकास भकास वाटत असेल नुसतं. नाही दिसत. स्पीड नको. नाही 120चं लिमिट आहे ना. असं त्याला काय होतं. 120 लिमिट आहे रोड. कॅमेरा असतील आहे ना कॅमेरा. पण याला फाईन नाही पडत. या येतील तर समृद्धीला नाही. ते काय करतात ना तिकडे पैसे वाढवून घेतात टोलला गाडी फास्ट पळवल्यावर. किती वाजले आता. 1:30 वाजले साधारण 1:20 आणि पोहोचलोय आम्ही नागपूरला. समृद्धी महामार्ग इथं संपलाय. 4 वाजता निघालो आम्ही सकाळी आणि आता 1:30 म्हणजे जवळपास 8 9 9:30 तास झाले. म्हणजे आम्ही खूप कमी ब्रेक घेऊन जवळपास 650 700 किलोमीटर कवर केलं आणि अजून 700 असेल प्रयागराज. टार्गेट असं आहे की उद्या पहाटेपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे प्रयागराजला. म्हणजे पहाटे 2-3 वाजता असं टार्गेट ठेवून चाललो आहे आम्ही. आता मोठे ब्रेक बिलकुल नाही घेतलेले. छोटे छोटे ब्रेक घेऊन चाललो आहे म्हणजे सगळं व्यवस्थित. ही आमची गाडी XUV 500 देवाची. देवा भाऊ आमच्यासोबत पण आहे. चला पुढे भेटूया आता. मध्ये काही ब्लॉक केला नाही. जरा झोपलो होतो. पण हायवे आम्ही जवळपास 5 तासात 550 किलोमीटर कव्हर केलं असता. सांग नुसती गाडी आणली. भेटूया पुढे. आता जेवायला वगैरे थांबायचं जरा. भेटूया. गुड मॉर्निंग. प्रयागराज हायटेक सिटीच्या पार्किंगमध्ये आम्ही आता. पहाटे कितीला 4 वगैरेला पोहोचलो असेल आम्ही. 4 4:30 त्याच्यानंतर इथंच पार्किंगला गाडी लावली आणि इथंच झोपलोय जरा. आता बघू. आता जायचं आहे स्नान करायला. आता बघूया काय होतं. कालचा ब्लॉग पण काय एंडमेंट काही केलं नाही. असंच चालून दिलं आहे सगळं. झोपच एवढी येत होती आणि वैताग पण आला होता. पार्किंग बघा. सगळीकडे पार्किंगच पार्किंग आहे. ती मोठीच्या मोठी पार्किंग बनवून ठेवली आहे. गाड्याच गाड्या आहेत नुसते. आता बघू. चालत जायचं प्लॅन आहे. थोडं सामान खायचं प्यायचं घ्यायचं आणि निघायचं चालत. 6 किलोमीटर आहे इथून त्रिवेणी संगम. तर बघू त्रिवेणी संगमावर आपलं कशी होते स्नान वगैरे मस्तपैकी. दुपारी बघू हॉटेल मग घेऊ आणि मग संध्याकाळी मेला करायचा आणि मग परत जायचं असा प्लॅन आहे आत्ता तरी. काय होतं आहे माहीत नाही. कारण एवढ्या गर्दीत कुठलीच शाश्वती नाही आहे की काय होईल. आम्हाला वाटलेलं पार्किंग भेटेल. पार्किंग शोधायला आम्हाला 1.5 तास लागला.
2:30चा टायमिंग आम्हाला दाखवत होतं गुगलवर रीच करायचं इथं, आणि आम्ही पोहोचलोय 4:30-4:45ला. म्हणजे विचार करा 2 तासाचा डिले गुगलवर झाला. आता आज तर माहीत नाही काय होणार, चालायचंच थोडंफार इकडे तिकडे होणारच. चला भेटू पुढं आपण. आता इथं चहा प्यायचा आहे. चहा पिऊन चालत 6 किलोमीटर आहे इथून घाट. 6 किलोमीटर चालत किंवा रिक्षाने बघू कसं. काय चालत जाऊ येतं रिक्षाने. काय आत्ता पण जाऊ की रिक्षाने, काय प्रॉब्लेम. चहा प्यायचा, हां चहा प्यायचा, जे काय लागणार सामान तुला तिथं घ्यायचं. तिकडं लागणार आहे ते, प्लस तुला काय खायला प्यायचं घ्यायचं आपल्याला आत्ता जे घेऊ सगळं आत्ताच घालायचं, सगळं घालायचं. हा मग काय चालत नाही सगळं घेऊया. नाही इथं नको, टाईट करून थोडं चांगलं जागा जाऊ. इथं नको, काय इथं नको. करून साफ सोबत घेऊन चला. ते सोबत घेऊन जाऊ, जिथं साफ होईल तिथं लगेच खाऊ. हा मस्त पैकी. किती किती म्हणते? 200 बोल रहा है. 200 तो भैया ज़्यादा, थोड़ा 100 में लेके चलो. हाँ हाँ यस बढ़िया वही बात है, बट 100 मैं दूंगा, 100 ये देगा, 100 ये देगा, और 100 हमारे वो मालिक देंगे. 400 रुपये. 200 रुपये म्हणतायत ते. 200 रुपये पर पर्सन. अरे कितना 100 रुपये ना अरे ते लॅपटॉप आहे. बॅग कशाला घ्यायची होती. गाडी अनलॉक कर बरं. ₹200 लय सांगतो रे तू. हां त्याला तेच म्हटलं, ₹200 एका गाडीचे घे. काय म्हणतोय, जाऊन बघू, नंतर बघू संध्याकाळी येताना काय करायचं आपण ठरवू तेव्हाचं तेव्हा. 150 में चलो, डील करो भैया, ऐसे मत करो यार. प्रयागराज में तुम 3 ऐसे ही ट्रिपल सिटी चलते हो क्या? आइला मजा है. रहा कितना टाइम लगेगा इधर से? 10 मिनट. हाँ 25 मिनट, इतना लंबा है? अरे भाई ये तुम प्रयागराज दर्शन ही करो हमको. अभी पूरा घूमेंगे प्रयागराज मस्त पैकी एकदम. भैया जी दिन भर कभी भी फोन करेंगे, आ जाओ यार. क्योंकि ना अभी बहुत गाड़ी चलाया हमने, चलने की हिम्मत नहीं है हम. तिकडे है क्या एयरपोर्ट? एयरपोर्ट यहाँ से 30 किलोमीटर आगे है. 20 किलोमीटर आगे? 30 किलोमीटर. ओके. अभी आप कहाँ पे छोड़ोगे हमको? घाट पे ना सीधा. घाट के बगल में छोड़ेंगे, जहाँ से आप पैदल जा सकते हैं. हाँ चलेगा चलेगा. कितना दूर रहता है वहाँ से? वही 500-700 मीटर दूर. हाँ हाँ ठीक है ठीक है. पक्का. तो यार अभी उतना तो चल लेंगे यार. लोग 10-10, 15-15 किलोमीटर चल रहे हैं. हम 500 तो चल ही सकते. काकू जाकर बिहार के ये कार वाले को नहीं छोड़ रहे क्या अंदर बिल्कुल भी? रास्ता छोटा है क्या अंदर? अरे चलिए अभी देखें. भीड़ कम है क्या अभी? हाँ बहुत ज्यादा ज्यादा है आज भीड़. हमको ज्यादा है क्या? हमको तो लोग बोले कम है. ना ये दूसरे रास्ते से जा रहे हैं ना हम लोग. हाँ हाँ मेन रास्ते से आप जाएंगे ना हाँ तो 2 घंटे लग जाएंगे घाट तक पहुँचने में. ऐसा है? 6 किलोमीटर. हाँ कुठं रे, काय तुमचं फालतूगिरी चालली. चलो भागो, जल्दी भागो. जय श्री राम. बम बम बोले. काही दिसेना कुठे येते सूर्यामुळं मला. हा ना कुठला व्हिडिओ काढतोय काही घंटा कळेना. भाई आप क्या करते हो? आप वैसे क्या करते हो? मैं स्टडी करता हूँ. क्या स्टडी कर रहे हो? मैं अजाइल में क्या? वो इलेक्ट्रिशियन है. हाँ क्या सही है. इधर है क्या काम वाम, मतलब ये छोड़ के बाकी इंडस्ट्री वगैरह हाँ है ना. है? अरे इथं बघ मोठी पार्किंग आहे. आईचा किडा. इथे बघ पार्किंग. हे पार्किंग आहे वाटतं. हे एक्चुअल पार्किंग आहे. इथून अजून जवळ असेल. आणि हाँ मिट्टी में फिसले तो क्या है, कैसे जाएंगे इधर से? यही तो है. उड़ा के गाड़ी उड़ा के. हाँ थोड़ा पैदल आप चले. अरे भाई वो चलना ही पड़ेगा क्या पैदल.
ये नीचे उतरना पड़ेगा क्या? सामने उधर रास्ते पे आना पड़ेगा हमको, है ना? ठीक है चलो। हाँ समझा। आईला डेंजर ऑफ रोड करायची ही गाडी कशी आणणार रे खाली इथून? मासडा अंगावर यायची नाही तर. ओय बाई पण नको, नुसता फुपाटाच आहे इथं. पक्क गल्ली बोळातून जातोय आपण. आपल्याला असं समजलं असतं बोलून आपण बोलून चालत चालत वेळ झाला असता. पण चालत आपण इकडनं आलोच नसतो. आपण सरळ सरळ तिकडनं गेलो असतो. इकडून काही संबंधच नाही. गेले लांबून आलोय आपण. वरनच फेकला का डायरेक्ट? खतरनाक. डायरेक्ट आता पिढीत नेम धरून. अरे लईच खरंच बोळी बोळीतून येतो ना. कोणाच तरी घरी लग्न आहे. या बाजूला मोठी मोठी घर आहेत. जरा श्रीमंत लोक राहतात वाटतं या बाजूला. या बाजूला श्रीमंत लोक राहतात वाटतं. प्रयागराज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सूरज आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रयागराज मधून गर्दी बघा, खूप सारी गर्दी आहे. आणि आम्ही चाललोय घाटावर आता आंघोळ करायला. आहे थोडंसं अंतर चालायचंय. आणि हे सगळे इकडे आखाडे वगैरे इकडे बनवून ठेवलेले आहेत. इकडे टेंट्स वगैरे मारून ठेवलेले आहेत. संगम घाट. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. चला रे चला. आम्हाला वाटलं पण नव्हतं येऊ प्रयागराज मध्ये. ऍटलिस्ट मला तरी नव्हतं वाटलं की मी येईल. एकदम रन टाइमला प्लॅन ठरला आमचा इकडे यायचं. आणि एका तासात मला म्हणले यायचं की नाही सांग लवकर. म्हटलं भाई येणार ना, असं कसं म्हणजे काय. माझी दुसरी मित्र पण तयार होते यायला, पण तिकडं सगळं गणित नाही बसलं. मग इकडचं गणित बसलं, मग लगेच निघालो आपण. काल आम्हाला 24-25 तास लागलेत, पण काय नाही मजा आली. हे कशाला हॉर्न वाजवता रे. कुठल्या बाजूला जायचंय आता? हा आगे से लेफ्ट. कोण म्हटलं? सरळ नाही आहे का? सगळी गर्दी इकडेच चालली आहे. चला गर्दीमध्ये फिरू आपण पण. जिकडे गर्दी तिकडे आम्ही. आणि हेलिकॉप्टर दिसतंय का? हेलिकॉप्टर नाही दिसत आहे. जाऊ दे चला. चला चला चला. This is terrible. This is very, very horrible. What I am looking here. नदी पात्रात चाललोय, पण पलीकडे जायचं आम्हाला. त्रिवेणी संगम तिकडे पलीकडे आहे. हनुमानाचं मंदिर तिकडे पलीकडे आहे. हे सगळं क्रॉस करून त्या गाड्या दिसतात का क्रॉस करतायत पूल, तिकडे जायचं पलीकडं. ते प्रशासकीय लोकांसाठी ज्या आईला आम्हाला काही सोडा ना कोण. हा हो. चेंजिंग रूम सगळं व्यवस्थित केलंय. रात्रीच्या लाईटीत बी मस्त वाटत असेल एकदम. बरं आता काय करायचंय? आता काय करायचंय? ब्रिजवर जायचंय का काय करायचंय? बोटीन जायचं आता. पण बोटवाल दिसतोय कुठं? कसलं ह्यूज आहे गंगा नदीचं पात्र. थून पलीकडपर्यंत हा ब्रिजच बघा केवढा लांब आहे. हा ब्रिज क्रॉस करून तिकडे जायचंय पलीकडे. एवढी वाळू बीचवर नसते. एवढी वाळू आहे इथं.
असं वाटतं बाहेरून आणून टाकली काय काय माहिती. काही लोक इथं पण करतायत आपलं स्नान, पण आम्हाला त्रिवेणी संगमलाच करायचंय. त्याच्यामुळे आम्ही पलीकडे जाणार. पलीकडं घाटों को खाली कर दे. ड्यूटी में पुलिस कर्मियों से अनुरोध है कि कृपया घाटों को खाली कराएं. चाललोय त्रिवेणी संगम कडे. जाम गर्दी आहे आणि इकडे जास्त गर्दी आहे. अरे वा वा वा, यांना टी शर्ट कधीपासून शोधत होते, भेटलेत फायनली. का म्हणे मला फक्त मफलर घ्या. मारुती चावला का साईडला. बजरंग बली चावला का साईडला त्याला. बम बम बोले. जय श्रीराम. ठीक आहे.